जागतिक ग्राहक दिन 15 मार्च. जागतिक ग्राहक दिन. जगातील प्रत्येक मनुष्य हा ग्राहक असतो. ग्राहक हा समाजातला सगळ्यात मोठा वर्ग आहे. ग्राहकांच्या बऱ्याच अडचणी असतात. मालात भेसळ असते. बऱ्याच वेळा ग्राहकांची फसवणूक केली जाते. त्यासाठी त्याला काही हक्क देण्यात आले आहेत. त्यामुळे तो संघटित, सुरक्षित बनू शकतो. त्यासाठीच ग्राहक संरक्षक कायदा हे मोठे वरदान आहे. ग्राहक चळवळीची सुरुवात प्रथम अमेरिकेत 1962 साली झाली. आपण कोणती वस्तू घेतोय, ही योग्य दरात घेतोय का, त्या वस्तूचा दर्जा कसा आहे, हे समजण्यासाठी न्यायालयीन स्तरावर न जाताही माहिती मिळावी यासाठी ग्राहक चळवळ उभी करण्यात आली. ग्राहक चळवळ म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेस योग्य दिशा दाखवण्यासाठी ग्राहकांची ग्राहकांसाठी ग्राहकांनी चालवलेली राष्ट्रव्यापी चळवळ आहे. ग्राहकाच्या हक्कांचे संरक्षण आणि संवर्धन तसेच विविध तक्रारींचे सुलभतेने व विनाविलंब आणि अत्यल्प खर्चात निवारण करणारी संस्था व या गरजेतून ग्राहक संरक्षक कायदा अंमलात आला. 26 डिसेंबर 1986 ग्राहक संरक्षण कायदा लोकसभेने संमत केला म्हणून हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. तर 15 मार्च हा जागतिक ग्राहक दिन म्हणून ओळखला जातो. ग्राहक संरक्षक कायद्यामुळे लबाड उत्पादकांविरुद्ध आवाज उठवण्याची संधी मिळाली आहे. ह्या कायद्यासाठी कलम 27चा उपयोग केलेला आहे. परंतु त्याचा फायदा ग्राहक करून घेत नाही. त्यासाठी प्रचार प्रसार समाजातील सर्व स्तरांपर्यंत झाला पाहिजे. या ग्राहक दिनाच्या निमित्ताने समाजातील सर्व घटकांमध्ये सुसंवाद निर्माण झाला पाहिजे. एकमेकांविषयी आदर व विश्वास निर्माण झाला पाहिजे. यातून सर्वव्यापी हित साधले जाईल. कल्याणकारी देश ही कल्पना आपल्या राज्यघटनेचा मूळ गाभा आहे व तो ग्राहकांच्या कल्याणाची भावना लक्षात घेऊन अधिक पक्का करणे हेच ह्या दिवसाचे चिंतन आहे. विशेष उपक्रम गट चर्चा जागरूक ग्राहक बना. वेगवेगळ्या वस्तूंचे सध्याचे भाव मुलांना विचारणे. रोजच्या जीवनातील विविध उपयोगी गोष्टी तसेच घरातील इतर गोष्टी इत्यादींविषयी त्यांना कितपत माहिती आहे ते गमतीदार चर्चेतून माहिती करून घ्यावे. तसेच आपल्या देशातील उत्पादने, पिके इत्यादी बाबतही चर्चा घडवून आणावी. बाजारातून विकत घेतलेल्या वस्तूंवरील किंमत, वजन व उत्पादन दिनांक छापील स्वरूपात असणे गरजेचे आहे. औषधे, पेट्रोल इत्यादी महत्त्वपूर्ण गोष्टी घेताना बिल घेणे कायदेशीर आहे. अशा प्रकारे ग्राहक म्हणून असलेल्या हक्कांची जाणीव मुलांना करून द्यावी. त्याचबरोबर विविध गोष्टीत भेसळ करून ग्राहकांना फसवले जात असेल तर त्या व्यक्तीला दंड अथवा कारावास होऊ शकतो, हेही त्यांना पटवून द्यावे. दूध, चहा, पावडर, हळद इत्यादी गोष्टीतील भेसळ कशी ओळखावी हेही सांगावे. उदाहरणार्थ चहा पावडर, त्यावर लोहचुंबक फिरवले तर लोखंडाचे कण चिकटून वर येतात. कायदा जागरूकता. जागतिक ग्राहक कायदा, अपंग व्यक्तींसाठी कायदा, जागतिक महिला सुरक्षा कायदा, जागतिक ग्राहक कायदा. वस्तू घेताना वस्तूची गुणवत्ता व दर्जा पाहून घेणे. उदाहरणार्थ आपण पार्लेजी कंपनीचा बिस्किट पुडा मागितला तर ते बिस्किट कोणत्या कंपनीचे आहे ते पाहून घ्यावे. वस्तूवरील किंमत पाहून घ्यावी. ग्राहकांची फसवणूक झाल्यास ग्राहक या कायद्यानुसार ग्राहक मंचाकडे तक्रार करण्याचा अधिकार आहे. कोणत्याही वस्तूची एक्सपायरी कुठपर्यंत आहे ते पाहून घेणे हे खूप आवश्यक आहे. अशा प्रकारे जागतिक ग्राहक दिनाची माहिती घेऊन आपण समाजापर्यंत ही माहिती निश्चितच पोहोचवावी म्हणजे याविषयी सर्वांना माहिती होईल आणि समाजातील सर्व घटकांमध्ये सुसंवाद निर्माण होऊ शकतो.